सकाळ सकाळी ना मस्तपैकी फणस काढून ठेवलेले होते. यंदा फणस आमचे माप धरलेले. तर त्याच फणसाचे ना वेगवेगळा काय काय होता. तर आपण बाजारातले वेफर्स वगैरे तर दररोज खायचंच असतं. आता नवीन नवीन प्रकार येतात वेफर्सचे. पण हे कोकणातले ना फणसाचे वेफर्स खाऊची काहीतरी मजा वेगळीच आहे. आणि बनवूचा सुद्धा ना एक वेगळा कौशल्य आहे. त्याच्यावर ना एक वेगळ्या प्रकारचा मिठाचा पाणी तेलात कधी पाणी टाकताना बघलास काय? पण ह्या ठिकाणी टाकला जाता. तर आता कसा केला जातो आणि काय केला जातं आपण बघतला. तर पहिल्यांदा आधी मस्तपैकी फणस फोडून घ्यायचो. तर फणसावर घातलं की मस्तपैकी घाव आणि नंतर मग बघू शकता सगळीजणं बसली, सगळी जनता आपली पूर्ण बसलेली असं ही भाजी वगैरे साफ करूसाठी. तर भाजी वगैरे साफ करून एकदम बारीक-बारीक कापा काढायची लागतात. जर बारीक-बारीक कापा नाही काढलंस तर जरा फणस वगैरे तळत नाही तो आणि त्याच्यानंतर मग ती कुरकुरीत वगैरे बनत नाही. तर त्याच्यामुळे बारीक एकदम काढून घ्यायची. तर सगळीजणं आमच्या घरातली बसलेली तर फणस साफ करत होते. कामामाप होती कारण की शेडा वगैरे सगळाच साफ करायचा होता. आमच्या घरातल्या जनतेच्या सहाय्याने आमची भाजी तर बघता-बघता साफ करून झाली. आता आम्ही गेलो डायरेक्ट चुलीकडे आणि चुलीकडे गेल्यानंतर हे बारीक केलेले गरे टाकला आम्ही त्या कढईत. तर तेल मस्तपैकी तापून घ्यायचं लागतं आणि तेल तापल्यानंतर ना थोडंफार जरा वेळ लागतं कारण की ते हिरवे असतात आणि ह्याच्यातली एक जादू म्हणजे काय माहिती आहे का? ह्याच्यावर ना पाणी टाकायचं लागतं. तेलात कधी पाणी टाकलेलं बघलास काय? पण ह्या ह्याच्यात ना तेलात या मिठाचं पाणी टाकायचं लागतं आणि त्याच्यानंतरच ते कुरकुरीत होतं. तर ही प्रक्रिया आता आमची झालेली असा आणि त्याच्यानंतर मग तळणं आता चालू झालेलं असा. तर हळू-हळू वास येऊक तर खमंग लागलेलोच कारण की या दिसत एक भारी होता. तर त्याच्यानंतर हे आपले फायनली हे कुरकुरीत वेफर्स फणसाचे तयार झालेले असत. तर आता आपण टेस्ट घेऊया आणि बघूया काय ता. तर फायनली आपले हे ना हे फणसाचे तळलेले वेफर्स तयार झालेले असत आणि तुमका फक्त खाऊन दाखवते त्याच्यात तुमका समजायचा नाही. आवाजावरनं कळालं असं की कुरकुरीत झाले होते. बाजारातल्यांना जशी चव नाही ना, त्याच्यापेक्षा एक नंबर लागता. तर कसं वाटलं व्हिडिओ आणि व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरा नको.